कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील तसेच राज्यातील कांदा बाजार समित्यांमध्ये सरासरी कांद्याला 6 ते 10 रुपये इतका दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ओरड होती की यातून उत्पादन खर्च निघत नाही। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा या ठिकाणी नाफेड NCCF मार्फत 12 रुपये 35 पैसे दराने कांद्याची खरेदीची घोषणा केली। त्यानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 18 खरेदी केंद्रांवर कांद्याची खरेदी सुरू करण्यात आलेली आहे। आता आपण पाहू शकतात की मी लासलगावजवळ असलेल्या विंचूर येथील नाफेड खरेदी केंद्रावर आलेला असून या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळत आहेत, कारण की 12 रुपये 35 पैसे दरातून उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जे तर तो अल्प प्रतिसाद दिलेला आहे। आणि अशाच पद्धतीने जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील या 18 खरेदी केंद्रांवर एकंदरीत जर बघितलं तर 50 मेट्रिक टन इतकाच कांदा जो आहे तर तो 12 रुपये 35 पैसे दराने खरेदी करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आता नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी सोमवारी पिंपळगाव बाजार समितीमध्ये जात त्या ठिकाणी भेट दिली होती, शेतकऱ्यांशी चर्चा केली होती आणि त्यांच्या ज्या काही व्यथा असतील किंवा अडीअडचणी असतील त्या जाणून घेतल्या होत्या। त्यानंतर आता नाफेडचं पथक ते सुद्धा आता नाशिक जिल्ह्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि ते सुद्धा विविध केंद्रांवर भेटीगाठी देत आहेत। आज जर बघितलं तर लासलगाव बाजार समिती असेल किंवा नाफेडचं जे काही या ठिकाणी केंद्र असेल तर त्या ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती जी आहे तर ती समोर आलेली आहे। त्याच्यामुळे हे पथक जे आहे तर ते कशा पद्धतीने केंद्र सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथा असतील किंवा काय त्यांच्या मागण्या असतील तर त्याचा अहवाल पोच करणार आहेत आणि त्यानुसार केंद्र सरकार या बाजार भावात काय बदल करणार याकडे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे आहे तर ते लक्ष लागलेलं आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।